आणि नक्कीच या ठिकाणी नो बॉल घोषित केलंय पंचांनी. फ्री हिट बॉल असेल. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती फिल्डिंग तैनात. आणि बघू काही गरज नव्हती तुम्हाला. नो बॉल होता रन काढायची गरज नव्हती. अनुषंगाने चुकीला माफी नाही जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. ज्या ठिकाणी तुम्ही चुकी कराल त्या ठिकाणी जावा लागेल तुम्हाला माघारी. विकेट क्रमांक पहिल्याचं पतन. बघू ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत मित्रांनो. अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसाची शेवटची लढत आपल्या समोर दोन्ही बलाढ्य संघामध्ये लढत रंगते मित्रांनो. न्यू फलंदाज दाखल झालाय ग्राउंड वरती. रोशन आहेर. बघू आपल्या संघाला उत्कृष्ट फलंदाजी करून मित्रांनो मागच्या फिनिंग मध्ये खतरनाक फलंदाजी करून 147 रनाचे टार्गेट उभं करून दिलं होतं. कुणाल दादा मुथ्थे. टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. जावा लागेल तुम्हाला पुन्हा माघारी. लाजवाब गोलंदाजी. वशीम अगदी लगातार 2 बॉलावरती 2 विकेट घेतले. आनंदाचं मॅचेस पोहोचवलंय आपल्या संघामध्ये. अगदी खतरनाक फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. म्हणून ना म्हणतो मित्रांनो मी वारंवार हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळ सांगून देईल. प्रत्येकाचं टायमिंग चेंज होत असते. कोण केव्हा बॉलिंग करून जाईल, कोण केव्हा फलंदाजी करून जाईल, कोण केव्हा फिल्डिंग करून जाईल ते वेळेचं काळच सांगेल. या अनुषंगाने या जगात सगळ्यात प्रिय खेळ असेल तर मित्रांनो, आवडता खेळ असेल तर तो क्रिकेट. असं क्रिकेट आपल्या समोर लाईव्ह मित्रांनो. अगदी 2 बॉलावरती बलाढ्य फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. आनंदाचं मॅचेस पोचवलंय तुम्ही. नवीन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. कपिल शिंदे फलंदाजीसाठी सज्ज होतील. आणि बघू या ठिकाणी कव्हर एरियामध्ये बॉल जाईल सीमा पार चौकार. वशीम यांची नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल. बॉलाला जागा बनवली आणि बॉल पटवला सीमा पार चौकार. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. चारी दिशेला उत्कृष्ट वातावरण. झेंडे फडकताना लक्ष्याच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतील फेकतील यष्टी रक्षकाच्या दिशेनं. निश्चितच सिंगल रन प्राप्त केलंय. या सिंगलच्या रनाच्या जयानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. 2 बाद समीकरण आहे 6. उंची भरपूर लांबी कमी हा अनुषंगाने क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा जावं लागेल तुम्हाला माघारी. आणि नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजी वशीम यांची. लाजवाब गोलंदाजी. रोशनदादा आहिरे यांनी टेस्कर यायचं आहे मेन ऑफ द मॅच घेण्यासाठी.
रोशन दादा आहिरे नक्कीच या ठिकाणी धावपळ करताना आमचे मित्र बाळाभाऊ नक्कीच अभिनंदन. मित्रांनो बघायला गेलं तर तुम्हाला अगदी मोठ्या रणापासून वंचित केलंय, मोठ्या फटक्यापासून वंचित केलंय वशिम यांनी. उत्कृष्ट गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो विकेट क्रमांक 3चं पतन न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. कुणा आला रे आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो कॅमेरामन दादा जरा टेकच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आमचे आयोजक देत आहेत, आमचे पोपट भाऊ भैरव असतील, बाळा दादा असतील, नक्कीच या ठिकाणी मोठे मोठे असतील. नक्कीच अभिनंदन. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. समीकरण आहे तुमचं 3 बाद 8 अंकावरती. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. अगदी 3 फलंदाज खतरनाक फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत वशिम दादा यांनी. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली, बॉल जाईल या ठिकाणी षटकारच्या रुपयाने फटकार. लाजवाब. बॉलर नेम म्हणून म्हणतो मित्रांनो 12वा प्लेयर आमच्या जवळ जर बसला ना तर आम्हाला गोड वाटतं, नाव घेऊन बोलता येतं. कमाल. या अनुषंगाने नक्कीच षटक क्रमांक 2 घेऊन आलेत कमल आणि बॉलाला अगदी पहिल्याच बॉलावर स्वागत केलं. षटकारच्या रुपयाने फटका मारलेला. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्कावरती. फिल्डिंग तैनात. टप्प्याचा चेंडू आणि बघू या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये कव्हर एरियामध्ये बॉल जाईल. बॉलाला उचललं, फेकलं बॉलरच्या दिशेने. सिंगल रन प्राप्त करून फलंदाजाला स्ट्राईक दिली. बघू इथून जर बघायला गेलं तर मित्रांनो अगदी 3 फलंदाज तुमच्या तंबूच्या आश्रयाला. अगदी लॉलीपॉप चेंडू, पण तुम्हाला या ठिकाणी अंदाज घेता नाही आला लॉलीपॉप चेंडूचा आणि बॉल गेला फाईन लेग एरियामध्ये आणि तुम्हाला नक्की शेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जावा लागेल. विकेट क्रमांक 4चं पतन. धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे. समीकरण 4 बाद 15 या अंकावरती. न्यू बॅटमॅन दाखल झालाय राकेश दादा. बघू या ठिकाणी बघायला गेलं तर राकेश दादा यांच्यावर मोठी जिम्मेदारी असेल, कारण मित्रांनो तुमचे विकेट क्रमांक 4चं पतन होऊन तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. अगदी मोठे मोठे बुलाडे फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. म्हणून ना म्हणतो मित्रांनो जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं वेळ काळ बदलत चालते. हा क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच आज आता 4 बाद 15 बघायला गेलं तर मित्रांनो अगदी खतरनाक गोलंदाजी. राकेश नवीन फलंदाज दाखल झालाय. राकेश भाऊच्या नाबानं चांद फल चारी दिशेला झेंडे फडकताना गोड वातावरण. त्या फुटला टच केलेला चेंडू रन घेण्याचा प्रयत्न, परंतु ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आक्रमण करावं लागेल, बॉलावर तुटून पडावं लागेल. कारण मित्रांनो बघायला गेलं तर या ठिकाणी शेवटचं अगदी फुलचा चेंडू बॅटीवर घेतला, जागा बनवली, बॉल चाललाय सीमा पार चौकार.
या चौकारच्या छायानं धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचले 4 बाद 19 अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्याचा लास्ट चेंडू प्रगती पथावरती असेल. बघायला गेलो तर मित्रांनो या पहिल्या दिवसाच्या स्पर्धेची शेवटची लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये. कोणाच्या बाजूने विजयाची हवा जाईल ते वेळेचं काळच सांगेल. कारण मित्रांनो पहिलेच फिनिंग चालू आहे. स्थिती खराब बनवलेली आहे. टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावले आणि त्या ठिकाणी बॉल जाईल पुन्हा बॅक टू बॅक फटकाने ह्या ठिकाणी पुन्हा चौकार. अगदी जागा बनवली दिशा दिली बॉलाला. बॉल गेला सीमा पार चौकारच्या. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली नागपूर संघाची 4 बाद 23 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. बघू आपल्या संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन आले तर वशिम दादा. नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो स्पर्धेचा पहिला दिवस आनंदमय वातावरण गावाचा डाबाई सडाना. वारंवार मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 3 हातात आणणे वशिम षटक क्रमांक पहिलं घेऊन आले होते. अगदी 3 विकेट म्हणून अगदी तंबूच्या आश्रयाला पाठवलेले असे गोलंदाज वशिम. टप्प्याचा चेंडू फाईन एरियामध्ये फिल्डर तैनात आहे. या अनुषंगाने तुम्हाला देखील जावा लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक 3च्या पहिल्याच बॉलावर विकेट क्रमांक 5व्याचं पतन. धावसंख्या बोर्डावर पोचली तुमची 5 बाद समीकरण आहे 5 बाद 23 अंकावरती. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं 147 रन कुठं. आणि इथं बघितली परिस्थिती म्हणून म्हणतो ना मित्रांनो जसा घड्याळाचा काटा फिरत असतो तसे आपली कुंडली फिरत असते. हो प्रत्येकच टायमिंग आपलं येत नाही. अनुषंगाने अगदी 5 फलंदाज उठवून तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. लाजवाब गोलंदाजी वशिम दादा यांचं आज दिवस चांगला म्हणावा लागेल. मुस्तू न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील. मुस्तफा समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. हवाई हल्ला चढवला. बॉल जाईल षटकारच्या रुपयाने फटकार. लाजवाब गरज आहे तुम्हाला या फटक्याची. कारण निम संघ गेलाय तुमचा तंबूच्या आश्रयाला. अगदी षटक क्रमांक 3 टाकताना ह्या ठिकाणी वशिम दादा अगदी न्यू बॅटर अगदी पहिल्याच बॉलावर हवाई हल्ला चढवला. बॉलाला पाठवलं सीमापार षटकार. पुन्हा आक्रमण केलं आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने बॉल जाईल सीमापार चौकार. या चौकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली नागपूर संघाची 33 अंकावरती. समीकरण आहे तुमचं 5 बाद 33 33. वशिम येता आक्रमण केलंय फलंदाजाने. 2 बॉलाला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर आणि मारण्याच्या नादात आणि नक्कीच पंचांनी नो बॉल घोषित केलंय.
फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी वर्गावरती. आणि नक्कीच अंपायर म्हणून काम करत आहेत आमचे प्यारे दादा मनोज दादा. नक्कीच अभिनंदन प्यारीलाल दादा, मनोज दादा, नक्कीच अभिनंदन. तुम्ही मोठी भूमिका बजावत असता ग्राउंडवरती तुमचं तर नाव घेतल्याच पाहिजे. नक्कीच मित्रांनो, खूप ठिकाणी मी यूट्यूब लाईव्ह स्पर्धा बघतो, परंतु अंपायरचं आमच्या बिचाऱ्यांचं नाव नाही घेत. या अनुषंगाने मी कुठेही गेलो तर अंपायरचं नक्कीच नाव घेत असतो. टप्प्याचा चेंडू मिड विकेट एरियामध्ये बॉल चाललाय हळूहळू. एक रन तर निश्चितच पूर्ण. या एक रनाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची शेतीच्या अंकावरती. मग आपल्या संघाला जर मोठं स्कोर उभं करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल, बॉलावर तुटून पडावं लागेल. अखेच भाऊच्या नावानं चांद भलं. टप्प्याचा चेंडू होता, पण चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं श्रीरक्षकाच्या दिशेनं. आणि टप्प्याचा चेंडू होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा पार. शेटकरच्या रुपयाने फटकार. अगदी बॉलाचा अंदाज घेतला, बॉलाला पटवलं. शेटकारच्या रुपयाने फटकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर समीकरण आहे 5 बाद 42 अंकावरती. बघितलं तर मित्रांनो 42. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाठवलंय, परंतु मित्रांनो प्रत्येक 100 बडकर 1 प्लेयर आहेत संघामध्ये. जो येतो तो बॉल मारतो षटकारच्या रूपेने फटकार. टप्प्याचा चेंडू होता, उंची भरपूर लांबी कमी, परंतु अगदी गॅपीमध्ये 3 फिल्डर धावता पळता 4, परंतु ह्या ठिकाणी अंदाज घेता नाही आला मित्रांनो. अगदी गॅपीमध्ये फिल्डर लांब होते अनुषंगाने 2 रन तर नक्कीच जातील खात्यामध्ये नामपूर संघाच्या. अगदी स्कोर कमी होता, परंतु मित्रांनो एका बाजूने बघितलं तर कोल्हापूर अगदी स्कोर वाढवत चाललेले आपला संघ. लाजवाब फलंदाजीमध्ये आणि समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. शिल्पा धुवन अगदी मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक वशिम भाऊ त्या ठिकाणी तैनात होते. उत्कृष्ट सुवर्ण संधी शेलची होती, ती सुवर्ण संधीचं सोनं केलं आणि फलंदाजाला उठवून तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. विकेट क्रमांक 6 पथन ह्या ठिकाणी. धावसंख्या बोर्डावर आहे तुमची समीकरण 6 बाद 44 या अंकावरती. आरिफ नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 4 विकेट गेला तुमच्या 6 तंबूच्या आश्रयाला. न्यू वॅटर मैदानामध्ये दाखल आरिफ गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील फलंदाजी करण्यासाठी. औषाच्या दिशेने
एकच रन जाईल खात्यामध्ये तुमच्या. आकाश गोलंदाजी बारकावर सज्ज होईल फलंदाज. आणि नक्कीच याच प्लेडला बघून मला राहुल द्रविडची आठवण आली मित्रा. नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर रन आहेत तुमचे 46. विकेट गेल्यात तुमच्या तंबूच्या आश्रयाला 6. षटक क्रमांक चालू आहे 4. टप्प्याचा चेंडू कव्हर एरियामध्ये फिल्डर पळतो धावतो तोपर्यंत बॉल उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अगदी पायाच्या सायानं बॉलाला अडवलं आणि नक्कीच 2 रन तर नक्कीच. अगदी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पुन्हा 1 रन. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे 4. षटक क्रमांक 4 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. समीकरण 6 बाद 49 अंकावरती मित्रांनो. 2 ओव्हरी 3 ओव्हरीपर्यंत रन नव्हते परंतु मित्रांनो 4थ्या षटकामध्ये अगदी रनाला पोचवलंय 49 अंकावरती. निम्मा संघ त्यांचा तंबूच्या आश्रयाला आहे. या अनुषंगाने देखील स्कोर अति उत्कृष्ट जोडत चाललेले आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 5 सागर. षटक क्रमांक 5 सागर. सागर यांना जिम्मेदारी दिली संघाने. आणि नक्कीच अनुषंगाने डॉट बॉल जाईल. मग आपल्या संघाला विकेट मिळवून देता की काय सागर. सागर भाऊच्या नावानं चांद फला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलला फेकलं बॉलरच्या दिशेने तोपर्यंत नक्कीच 2 रन जोडलेत आपल्या संघासाठी. या 2 रनाच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण 6 बाद 51. फलंदाज साथ होईल गोलंदाजी मार्कावरती. बघू या ठिकाणी सिंगल रन प्राप्त केलंय. स्ट्राईक दिले आकाश दादा यांच्याकर राकेश दादा यांच्याकर. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता ते राकेश. सागर दादाचा सामना करतील राकेश दादा. बघू ह्या ठिकाणी क्षेत्र फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना कारण मित्रांनो एक रन लाखा मोलाचा असतो या क्रिकेट खेळामध्ये. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि बघू या ठिकाणी काय टायमिंग होती. बॉल जाईल सीमा पार. षटकारच्या रुपयाने फटकार. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. समीकरण आहे 6 बाद 57 अंक 58 अंकावरती. पुन्हा बॉलावर आक्रमण केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असून टप्पा पडून जाईल बॉल सीमा पार. चौकार. या चौकारच्या छायाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे 62 या अंकावरती. 62 म्हणून ना म्हणतो मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे.
अगदी पहिल्याच षटकामध्ये 3 फलंदाज तुम्ही तंबूच्या आश्रयाला पाठवले होते, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ अगदी 2 रन षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. समीकरण आहे तुमचं 6 बाद 64 या अंकावरती 64. षटक क्रमांक शेवटचं 6वं षटक प्रगती पथावरती. तुमच्याकडे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटची ओव्हर मित्रांनो. अगदी हनाहनी मारामारी रेमटा रेमटीची असते. बघू आता ह्या ठिकाणी 64 बॉलावर तुटून पडावा लागेल, आक्रमण करावा लागेल बॉलावरती. आणि कोणताही फलंदाज असला तर मित्रांनो त्यांना माहिती आहे आमच्याकडे बॉल शिल्लक 6 आहेत. या अनुषंगाने आक्रमण करत असता फलंदाज. या स्पर्धेच्या पहिला दिवस वार मंगळवार आई सप्तशृंगीच्या नावानं चांद भलं. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्कावरती. एक रन तर पूर्ण केलंय. आणि बघू ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्यापासून बॉल सुटल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही संकेत देता फलंदाजाला, बाबा माझ्याजवळून बॉल सुटला आता दुसरा रन देखील तू काढू शकतो. आणि संघाने 2 रन पूर्ण केलेत फलंदाजांनी. नक्की बघू ह्या ठिकाणी कोणता फटका सजवता की विकेट घेतो गोलंदाज. आणि या ठिकाणी अगदी उंचीवर चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अनुषंगाने तुम्हाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 7चं पतन बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी इथून जर बघायला गेलं तर मित्रांनो इथून जर बघायला गेलं तर ते देवाचं नाव आठवलं मला. मित्रांनो इथून जर बघायला गेलं तर केवळ 7 किलोमीटर अंतरावर भागशी ते गावाचं त्या देवाचं नाव आहे खंड्याराव. येळकोट जय मल्हार. त्या ठिकाणून बघितलं तर केवळ 7 किलोमीटर अंतरावर ही तुर्की हुडी वसलेली. नक्कीच मित्रांनो आलेल्या सर्व मान्यवरांचा खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं हर्ष स्वागत. नक्कीच मित्रांनो कोणाचं तरी नाव घेऊन बोलावं लागेल, जगावं लागेल. आम्ही येतो वोट घेऊन पण जाताना नाव घेऊन. या अनुषंगाने आयोजकांचं कौतुक करावं लागेल. सोबत दादा यांनी आम्हाला आमंत्रित केलं ह्या ठिकाणी. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी आणि आयोजक मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि उत्कृष्ट पद्धतीने देखील खेळले, त्यांचा खेळ देखील पाहून मला आनंद झाला. अहो आयोजक आहेत, आयोजकांचं खेळ ज्या ठिकाणी आयोजक चांगला असेल त्या ठिकाणी गाव चांगला असेल त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आमच्यासारखा माणूस पोट घेऊन येतो पण जाताना नाव घेऊन जातो. या अनुषंगाने टप्प्याचा चेंडू बॅट फिरकावली, बॉल जाईल. लाजवाब गरज होती त्या फटक्याची, तो फटका आलाय तुमच्या बॅटर मध्ये. आणि बघायला गेलं तर मित्रांनो विकेट क्रमांक 7चं पथडवून धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे 73 अंकावरती. आणि 2 रन तर निश्चितच असतील या ठिकाणी. ओके
एक शॉर्ट रन असेल, एक घ्यायचा आहे. नक्कीच आमच्या थर्ड अंपायर कडे निर्णय आलाय मित्रांनो. शॉर्ट रनचा नक्कीच थोडे वेळात तुम्हाला निर्णय आम्ही नक्कीच कळवू. आणि या ठिकाणी नक्कीच चौकार. आणि नक्कीच मित्रांनो हा एक रन शॉर्ट रन असेल याची दक्षता घ्यायची आहे. 78 रन झालेत 79 रनावर. 79चं टार्गेट पूर्ण करावं लागेल तुम्हाला.
बॅटमॅन नेम सागर. सागर स्ट्राईकला असतील. सागर मिडॉनच्या दिशेला आणि बघू ह्या ठिकाणी रन करण्याचा प्रयत्न आणि अंपायरने दिले आमच्या थर्ड अंपायर निर्णय. बॉलर नेम दादा बॉलरचं नाव सांगायचं आहे. ओके ओके दादा. आउट है आउट. आणि नक्कीच मित्रांनो डायरेक्ट हिट थ्रो डायरेक्ट टंपवरती या अनुषंगाने विकेट क्रमांक पहिल्याच पथन या ठिकाणी 79 रन बनवायचे आहे तुम्हाला मित्रांनो. न्यू मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल झालाय राहुल. राजू षटक क्रमांक पहिलं हाताने या ठिकाणी एक विकेट मिळाली. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये तुमच्या. अगदी बघितलं तर मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना अगदी रन पोचवलेत 79. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी जागा बनवली. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. या चौकारच्या सायानं नक्कीच तुम्ही खाता फोडलंय. नक्की बघायला गेलं तर मित्रांनो 79 रनाचा पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं. अगदी 3 उरीमध्ये एक अगदी रनापासून वंचित ठेवलं होतं नागपूर संघाला. परंतु मित्रांनो चौथ्या षटकापासून आक्रमण केलं. रनाला पाठवलंय 79 पर्यंत. मित्रांनो 79 रन करावा लागतील तुम्हाला जिंकण्यासाठी. अगदी चारी दिशेला झेंडे फडकताना गोडाचं ठिकाणाचं नाव आहे सटान. लाजवाब. या ठिकाणून जर बॉल गेला असता तर नक्कीच मित्रांनो सीमा पार. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. कारण या ठिकाणी बघायला गेले तर दोन्ही बलाढ्य संघ आहेत. रंगतदार व्यासफोडार आजच्या दिवसाची शेवटची लढत. अगदी टायमिंग घेतला. बॉलाला पाठवलंय सीमा पार. षटकारच्या रुपयाने फटकार. आणि तुम्हाला गरज आहे या फटक्याची. अगदी बॉलाला समोरच्या दिशेने फटका सजवलेला. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आमचे मित्र. शेजारी पाजारी बसलेले उभे असलेले आमचे वयस्कर माणसं, आमचे मामा काका बाबाच्या नावानं नक्कीच तुमचं अभिनंदन करावं लागेल. कारण मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. या ठिकाणी जेवढे प्रेक्षक असतील तेवढे तुम्हाला एनर्जी येईल, तेवढी ताकद येईल. कारण का दिशेला आणि बघू बॉल जाईल सीमा पार चौकार. मी म्हणतो ना मित्रांनो जर प्रेक्षक असले ग्राउंड वरती तर तुम्हाला एनर्जी ऑटोमॅटिक येते. कोणीतरी टाळी वाजवणारा पाहिजे आपल्यासाठी. या अनुषंगाने हा क्रिकेटचा खेळ आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक असतील त्या ठिकाणी नक्कीच आनंदबाई वातावरण असेल. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती मारण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला
फाईन लेगच्या दिशेला वळून मारण्याचा प्रयत्न होता. षट क्रमांक पहिल्याचं खेळ संपलंय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. समीकरण आहे तुमचं 1-16 या अंकावरती. आणि बघू षट क्रमांक दुसरं प्रगती पथावरती पोसायचं आहे मित्रांनो. 79 रनापर्यंत 79 रनाचा पाठला सुरू तुमच्याकडनं. परंतु बलाढ्य संघ आहे तुमच्या समोर. वेळेचं काळ सांगेल, कारण मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला गेलं तर कोणीच कोणाला कमी समजायचं नाही. दोन्ही संघ खतरनाक आहेत, अनुभवी फलंदाज आहेत. षट क्रमांक दुसरे घेऊन आले तर रोशन आहिरे फलंदाजी गोलंदाजी वर्गावर सज्ज होतील. फलंदाज मनोज. अगदी कव्हर एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 2 रन तर निश्चितच पूर्ण असतील. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर तुमची लागत राहील मित्रांनो. कारण इथं बघायला गेलं तर प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच येतो, परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. एकाला हरावा आणि एकाला जिंकावा लागतंय. अनुषंगाने या क्रिकेट खेळाला मोठं मान आहे या जगामध्ये. गल्ली बोळ्यात चालणारा खेळ. टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गेला थर्डमॅन एरियामध्ये. पंचांचा निर्णय व्हाईट. अतिरिक्त रन येईल खात्यामध्ये तुमच्या. नक्कीच अटाकटीशी मॅच होणार मित्रांनो. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कावरती. चारी दिशेला झेंडे फडकताना गोड वातावरण. टप्प्याचा बॉल बॅट फिरकावले. बॉल जाईल षटकार. जो फटका यायचा होता तो फटका आलाय तुमच्या बॅटर मध्ये. या फटक्याच्या छायानं या षटकाच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील तुमची. समीकरण आहे 1-25 अंकावरती. 79 रनाचा पाठला सुरू तुमच्याकडनं. बॅटीने कडा घेतला. यष्टी रक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि येवा लागेल माघारी तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2चं पतन. आणि बघू मित्रांनो न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. ऋषिकेश दादा. बघू बघायला गेलं तर मित्रांनो एक रन तुमच्या लाखा मोलाचे असतील. एक विकेट लाखा मोलाचे असेल. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो शेजारी सुंदर अशी ITS शाळा. समोर बघितलं तर मोठा हवे. शेजारी बघितलं तो गोड असं ठिकाण हा ग्राउंड. नक्की मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सड्याना यांच्या वतीने भेटेला आलेली स्पर्धा मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. किती मोठे मनाचे आयोजक आहेत मित्रांनो. एका दादाला बोललो, दादा नाव दे माझ्याकर. दादा नाव नको बोलू, आम्ही आमचं नाव फक्त क्रिकेटचं घेतलं तरी चालेल. किती मोठे मनाचे. म्हणून मी आयोजकांचं वारंवार मित्रांनो नाव घेत आहेत. गोड स्वभावाचे आमचे. बॅटीने कडा घेतला थर्डमॅन एरियामध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अगदी थर्डमॅनच्या एरियामध्ये त्या ठिकाणून जर बॉल गेला असता तर नक्कीच मित्रांनो शिवापार चौकारच्या दिशेने गेला असता, परंतु लाजवाब फिल्डिंग. ऋषिकेश दादा अगदी संघाची जिम्मेदारी तुमच्यावर असेल. मॅडम कव्हर एरियामध्ये बॉलाला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच 2 रन तर निश्चितच पूर्ण केलेत. या 2 रनाच्या साह्यानं धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे. समीकरण 2 बाद 27 अंकावरती. 79 धावा बनवायच्या आहेत. त्या उंबरट्यापर्यंत पोचायचं. त्या उंबरट्याचं नाव आहे 79.
टप्प्याचा बॉल बॅट फिरकावले आणि बॉल चाललाय लाजवाब षटकारच्या रुपयाने फटकार. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे समीकरण 2 बाद 33 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती बघितलं तर मित्रांनो षटकार मारलेला अगदी आमच्या मित्रांनी मंडप दिलेले अगदी मंडपावरती लाजवाब षटकार सजवलेला. या षटकारच्या साहाय्यानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे समीकरण आहे 2 बाद 33 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती बनवायचे आहेत तुम्हाला 79 रन. 79 रनाचा पाठला सुरू आहे या ठिकाणी. आणि जमेदारी आहे राहुल दादावरती आणि ऋषिकेश दादावरती मित्रांनो. बघू षटक क्रमांक 3 राजू. षटक क्रमांक 3 घेऊन आलेत राजू. सामना करतील राजूचा राहुल फव. चोवीस बॉलामध्ये 46 रनाची आवश्यकता. बॉल आहे 24 रन बनवायचे आहेत. 44 बघू या ठिकाणी. षटक क्रमांक 3 तिसऱ्याची जिम्मेदारी दिली संघाने. नागपूर संघाकडनं 3रं षटक घेऊन आले तर राजूचा सामना करतील राहुल. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. टप्प्याचा चेंडू बॅटीने कडा घेतला थडमेच्या दिशेला. फिल्डर धावतो पळतो तोपर्यंत बॉलाच्या पायाच्या सायानं तिसऱ्या रनाला देखील 3रं रन देखील पूर्ण होईल. पायाच्या सायानं बॉल अटकवला आणि नक्कीच या 3 रनाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले तुमचे समीकरण आहे 2 बाद 36 अंकावरती. ऋषिकेश दादा ह्या ठिकाणी राजू दादा यांचा सामना करतील. ऋषिकेश दादा टप्प्याचा बॉल बॅट फिरकावली बॉल चाललाय षटकार. या फटक्याची गरज आहे तुम्हाला. तो फटका तर आलाय तुमच्या बॅटर मधून परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. वेळेचं काळच सांगून देईल. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. बॅट फुटला टच केलेला चेंडू. एकच रनावर संतोष मानावा लागेल. नक्कीच मित्रांनो अटाकटीची मॅच होणार असं संख्या दिसतंय आपल्या समोर. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. राजू याचा सामना करतील राहुल. फिल्डिंग ताईना झेंडा फडक ताणणे गोडाचं ठिकाण गावाचं नाव सटाणा. बॉलाने टर्न घेतला या संघाने तुम्हाला एकच रनावर संतोष मानावा लागेल. या एक रनाच्या सायानं धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल तुमचे समीकरण आहे 2 बाद 44 अंकावरती. मिडऑफच्या दिशेला चेंडूला उचलला फेकला इष्टरक्षकाच्या दिशेनं. सिंगल रन प्राप्त करून ऋषिकेश दादा यांनी राहुल दादा यांना फलंदाजी करण्यासाठी चान्स दिलाय. बघू आपल्या संघासाठी कोणता फटका सजवता. फलंदाज सजवतोय गोलंदाजी मार्कावरती. अगदी समोरच्या आणि नक्कीच तुम्हाला जावा लागेल आता माघारी. ते बाउंड्रीच्या कडेवर खेचलेली शेल अगदी राहुल भाऊ यांना अगदी तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. षटक क्रमांक 3 पतन राहुल दादा यांची जागा भरण्यासाठी जात आहेत आमचे मित्र विजयदादा शिंदे. षटक क्रमांक 3 खेळ संपलाय.
धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे समीकरण 3 बाद 45 अंकावर वरती 18 बॉल 18 बॉलामध्ये 34 रनाची आवश्यकता. बघा मित्रांनो मी बोललो ना 18 बॉल 34 18 बॉलामध्ये 34 रन झाले तुमचे. धावसंख्या बोर्डावरती समीकरण आहे 3 बाद 45 अंकावरती. 18 बॉल आहेत शिल्लक रन बनवायचे आहेत तुम्हाला 34 षटक क्रमांक 4 घेऊन आलेत. कुणाल भाऊ मुठ्ठा कुणाल भाऊ चा सामना करतील. ऋषिकेश दादाच्या नावानं चांद फल. बोलाचा अंदाज नाही आला या अनुषंगाने बोल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. षटक क्रमांक 4 आणि बघू ह्या ठिकाणी अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू. एक रन तर निश्चितच चोरून घेतला. या अनुषंगाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमचे समीकरण आहे 3 बाद 46 अंकावरती. 16 बॉलामध्ये 33 रनाची आवश्यकता. बॉल आहे 16 रन बनवायचे आहेत 33. मी म्हणतो ना मित्रांनो सकाळपासून मी तुम्हाला एक शब्द आठवण करून देतो. एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा. एक विकेट लाखा मोलाची. एक निर्धाव चेंडू लाखा मोलाचा. एक रन लाखा मोलाचा. मित्रांनो लाजवाब गोलंदाजी कुणाल भाऊ मुद्दा लाजवाब. आता कळली ना मित्रांनो माझ्या लाखाच्या शब्दाची किंमत. एक डॉट बॉल तुमचा डोका दुखी ठरवून देणार. कारण इथून तुम्हाला रन बनवायचे आहेत. पंचांचा निर्णय व्हाईट अतिरिक्त रन येईल खात्यामध्ये. बॉल आहे 14 रन बनवायचे आहेत 32. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल षटकारच्या रुपयाने फटकार. आता जीवा आलं वाटतं संघाच्या. कारण या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले. 3 बाद 53 अंकावरती समीकरण आहे तुमचं 3 बाद 53 अंकावरती. 13 बॉलामध्ये 26 रनाची आवश्यकता. बॉल आहे 13. रन बनवायचे आहे 26. म्हणतो ना मित्रांनो हा शेवटच्या बॉलापर्यंत खेळ जाणार की आधी संपणार वेळेच काळ सांगेन. मी म्हणत होतो ना मित्रांनो पहिल्याच इनिंग मध्ये रंगतदार मॅच होणार. 13 मध्ये 26 रनाची आवश्यकता. षटक क्रमांक 4 लास्ट चेंडू प्रगती पथावरती. बघू ह्या बॉलावरती कोणचा प्रहार करता ते. फलंदाज सजवल गोलंदाजी मरकावरती. कधी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू केवळ 1 रन. 12 बॉलामध्ये 25 रनाची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12 रन बनवायचे आहेत 25. या अनुषंगाने मित्रांनो नक्कीच या ठिकाणी बघायला गेले तर मित्रांनो स्पर्धेचा पहिला दिवस देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या वतीनं मित्रांनो फेटेला आलेली स्पर्धा आमदार चषक 2025. नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच.
एवढी मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी स्पर्धा भरवलेली मित्रांनो, सांगायला काही वाटत नाही, पण जो करतो ना त्याला कळतं मित्रांनो. या समालोचकच्या माध्यमामधून भरपूर ठिकाणी जात असतो मित्रांनो मी, परंतु ह्या ठिकाणी बघितलं तर मोठी मेहनत आमच्या आयोजकांनी केलेली नक्कीच आभार मानावा लागेल तुमचं. बॉल आहेत 12, रन बनवायचे आहेत 25. षटक क्रमांक 5 वर घेऊन आलेत खलीत. सामना करतील विजय खलीद दादा यांचा सामना करतील विजय दादा. दोन्ही फलंदाजांवर मित्रांनो दबाव, गोलंदाजांवर दबाव. बॉल आहेत 12, रन बनवायचे आहेत 25. मिड विकेट एरियामध्ये 2-2 फिल्डर तैनात आणि नक्कीच एकच रनावर संतोष पाडावा लागेल. बॉल आहेत 11, रन बनवायचे आहेत 24. अगदी अटाकटीची मॅच या ठिकाणी. ऋषिकेश दादा गोलंदाजी वर्गावर सज्ज होताना ऋषिकेश दादाच्या नावानं चांद फला. अगदी लालीपॉप चेंडू होता, परंतु मोठी गॅप आहे त्या ठिकाणी. 2-2 फिल्डर धावता पळता तोपर्यंत निश्चितच 2 रन पूर्ण केले आणि तिसऱ्या रनाला देखील तिसरा रन देखील. आणि नक्कीच या ठिकाणी नो बॉलचं आमचे थर अंपायर कर निर्णय आले मित्रांनो. नो बॉल नाहीये. षटक क्रमांक 5व्याचा चेंडू क्रमांक 30 प्रगती पथावरती. आणि आता इथून जर बघितलं तर मित्रांनो 9 बॉलामध्ये 21 रनाची आवश्यकता तुम्हाला जिंकण्यासाठी. बॉल आहे शिल्लक नाव, रन बनवायचे आहे तुम्हाला 21. अगदी मित्रांनो अटाकटीची मी पहिल्यांदाच बोललो होतो पहिल्या इनिंग मध्ये, अटाकटीची सामना होईल, अटाकटीची मॅच होईल दोन्ही बलाढ्या संघामध्ये. आणि समोरच्या दिशेने फटका साधवलेला बॉल चाललाय, षटकारच्या रुपयाने फटकार लाजवाब. या षटकारच्या छायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमची. समीकरण आहे 3 बाद. 8 बॉलामध्ये 15 रनाची आवश्यकता. बॉल आहेत शिल्लक 8, रन बनवायचे आहेत तुम्हाला 15. अगदी मित्रांनो बघितलं तर ह्या ठिकाणी आठ बॉल शिल्लक आहेत, रन बनवायचे आहेत 15 या अनुषंगाने. बघावा लागेल या ठिकाणी 2 बॉल तुमचे एकदम महत्वाचे असतील या षटकारचे. कारण मित्रांनो ह्या ठिकाणी बघितलं तर बॉल आहेत 8, रन बनवायचे आहेत तुम्हाला 15. त्या वेळेत जाल तुम्ही 79 रनापर्यंत, त्या पुंभरट्यापर्यंत. अगदी ह्या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो विजय दादा ह्या ठिकाणी उत्कृष्ट षटकार मारून फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी वर्गावरती. जरी दिशेला बघितलं तर गोडाचं वातावरण, फलंदाज सज्ज होईल. एक रन तर पूर्ण मिड विकेट एरियामध्ये आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन तर निश्चितच असेल.
बॉल आहेत शिल्लक 7 रन बनवायचे आहेत 13. आणि बघू हा बॉल कोणच्या घेऊन येतो. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर विजय दादाच्या नावानं चांद फलं. आणि आखूड टप्प्याचा चेंडू होता. 1 रन तर निश्चितच पूर्ण आणि दुसरा रन देखील पूर्ण. आणि नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर ह्या ठिकाणी बॉल आहे शिल्लक 6 रन बनवायचे आहेत 11. मी म्हणत होतो ना मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी अटीकटीचा सामना होईल दोन्ही बलाढ्य संघामध्ये. स्पर्धेचा पहिला दिवस अगदी शेवटची लढत अगदी प्रेक्षकांचं मन जिंकताना ह्या ठिकाणी दोन्ही संघ. बॉल आहेत शिल्लक मित्रांनो 6 रन बनवायचे आहेत तुम्हाला 11. परंतु आता जर बघितलं तर हा टायमिंग असा आहे मित्रांनो फलंदाजांवर दबाव असेल, गोलंदाजांवर दबाव असेल, फिल्डरवर दबाव असेल. या स्टेजवर जाऊन पोचलेली ही मॅच. 6 बॉलामध्ये 11 रनाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि शेवटचा षटक घेऊन आलेत कुणाल दादा मुत्ता. त्यांचा सामना करतील आमचे ऋषिकेश दादा. बघू पहिल्याच बॉलावरती आपल्याला समजून जाईल या कुणाल दादा मुत्ताचा सामना करतील ऋषिकेश दादा. 6 बॉल 11 रन. 6 बॉलामध्ये 11 रनाची अगदी यारकार चेंडू टाकलेला अगदी पायावरती. अनुषंगाने 1च रनावर संतोष मानावा लागेल. बॉल येतो 5 शिल्लक रन बनवायचे आहेत तुम्हाला 10. नक्कीच 1 बॉलाला 2 रन काढायचे आहेत. परंतु मित्रांनो वेळेचा काळच सांगून देईल. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर विजय दादाच्या नावानं चांद फलं. अटाकटीची मॅच 5 बॉल 10 रन. चारी दिशेला झेंडे फडकताना गोडाचं ठिकाण. आणि बघू या ठिकाणी अगदी उंचीवर चेंडू आणि बघू 1 रन तर निश्चितच तुम्हाला जीवदान मिळालंय. जर तुम्ही पळत राहिले असते तर नक्कीच 2 रन पूर्ण केले असते. मी बोललो ना दादा की दोन्ही संघांवर दबाव आहे, फलंदाजांवर दबाव आहे, गोलंदाजांवर दबाव आहे. या अनुषंगाने बॉल आहे शिल्लक 4 ना. रन किती 9 का 90 ना. बॉल आहे शिल्लक 4 रन बनवायचे आहेत 9. बॉल शिल्लक 4 रन बनवायचे तुम्हाला 9. अटीकटीची मॅच पैसा वसूल. अगदी पैसा वसूल सामना आपल्या समोर रंगतोय. मी बोललो ना मित्रांनो दबाव आहे दबाव. हा दबाव लाईव्ह दिसतो तुम्हाला. आणि बघू 3ऱ्या रनाची मांग केलेली आहे आणि 3रा रन देखील पूर्ण. पैसा वसूल सामना रंगतोय दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपल्या. बॉल आहे शिल्लक बॉल आहे शिल्लक 3 रन बनवायचे आहे 6. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर माझ्या गावठी भाषात बोलायला गेलं तर सबके दिल का पानी पानी ना चिकोल चिकोल हो गया है. सबके दिल का पानी पानी चिकोल चिकोल हो गया है. समालोचक करावं कळवणच्या आई सप्तशृंगी गड्याच्या दिशेनं लागावं. कव्हर एरियामध्ये आणि बघू बॉलाला उचललं फेकलं बघू या ठिकाणी नक्की 2ऱ्या रनाला देखील तुम्हाला माघारी परतावा लागेल.
अंकी मॅच मित्रांनो दोन्ही बाजूला आहे. माझं काळी धडायला लागलं. बॉल आहे 2 रन बनवायचे आहे तुम्हाला 5. परंतु मित्रांनो मी खूप ठिकाणी अशा बघितल्यात मॅची समालोचक करत असताना एक बॉलावर 6 रन लागता तरी षटकार बांधलेला. परंतु मित्रांनो हा वेळीचा काळ सांगेल. बॉल आहे तुमच्याकडे 2 रन बनवायचे आहे तुम्हाला 5. अगदी पैसा वसूल सामना रंगतोय आपल्या समोर. आणि नक्कीच मित्रांनो स्पर्धेचा पहिला दिवस आई सप्तशृंगीच्या नावाने चांदभर मंगळवाराचा नावाने उगवलेला दिवस होता मित्रांनो. आणि शेवटचं दोन्ही बलाढ्य संघ लढत अगदी शेवटचं दोन्ही बलाढ्य संघांनी अगदी सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय. क्रिकेट खेळावं तर असं मॅच जावी तर असे या ठिकाणी बॉल आहे शिल्लक मित्रांनो. बॉल आहे शिल्लक 2 रन बनवायचे आहे तुम्हाला 5. 5 रनापासून तुम्ही वंचित आहात. आता एक बॉलावर दुसरा बॉलावर दोन्ही बाजूला मॅच आहे मित्रांनो. अगदी पैसा वसूल सामना. जे आमचे 2 व्हीलरवर रोडात शेजारी बस उभे राहून आमचे मित्र ह्या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. नक्कीच दादा तुमचं अभिनंदन असेल. नक्कीच या स्पर्धेला ज्याने प्रेक्षक म्हणून हजेरी लावली त्यांचं देखील अभिनंदन. कारण मित्रांनो प्रेक्षक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी गलबला असेल. वातावरण खुलून गेला सारखा असेल. या स्पर्धेला प्रदीपला मित्रांनो प्रेक्षकांशिवाय शोभाच कुठे. या स्पर्धेला 2 बॉल 5 रन. आणि समोरच्या दिशेने मैदानाच्या दिशेला 1च रन. बॉल आहे शिल्लक 1 रन बनवायचे आहे 4. बॉल आहे शिल्लक 1 रन बनवायचा आहे तुम्हाला 4. वेळेचा काळात सांगून देईल. आता कटीची मॅच पैसा वसूल रंगतोय आपल्या समोर. लाजवाब अगदी शेवटचं दोन्ही बलाढ्य संघामध्ये मित्रांनो अगदी सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय तुम्ही. फलंदाज सच होईल गोलंदाजी बरकावरती विजय. आणि पंचांचा निर्णय व्हाईट. अतिरिक्त रन येईल खात्यात. या अनुषंगाने बॉल तुमचा शिल्लक 1 रन बनवायचे आहेत 3. हा मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होईल याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आणि बघू या ठिकाणी 1 रन पूर्ण केला. आणि नक्कीच या ठिकाणी मॅच टाय केलेला आहे मित्रांनो. आणि तिसऱ्या अंपायरकर निर्णय दिलाय आमच्या. आणि नक्कीच या ठिकाणी सुपर ओव्हर हात लागलेला आहे. बॉल नाही लागला टंपाला मित्रांनो.